नमस्कार, स्वागत आहे तुमचं तिशाच रेसिपीमध्ये। आज आपण खानदेश स्पेशल म्हणजेच जळगाव स्पेशल मिसळ रेसिपी बघणार आहे। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ही मिसळ केलेली आहे। फक्त एवढंच आहे की काही ठिकाणी बटाट्याची भाजी ॲड केली जाते, तर इथं बटाट्याची भाजीऐवजी मी वेगळा पदार्थ ॲड केलेला आहे, कारण जळगाव स्पेशल म्हटलं तर काहीतरी वेगळं होईलच। तर त्यासाठी आता मटकीचा रस्सा करायचा आहे। त्यासाठी मसाला काढून घ्यायचा आहे, लांबसर कांदा चिरून घ्यायचा, खोबरं किसून घ्यायचं, 2 चमच धने घ्यायचे, 2 चमच तीळ घ्यायचे। आता माझ्याकडे खसखस थोडी कमी होती, त्यासाठी अर्धा चमच खसखस घेतलेली आहे, 3-4 लवंग घेतलेले आहे, मिरे घेतलेले आहे, दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आणि नंतर चक्रफूल आणि वेलदोडे घेतलेले आहे। आता हा मसाला आहे ना पूर्ण आपल्याला भाजून घ्यायचा आहे। त्यासाठी गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये धने टाकायचे, तीळ टाकायची, नंतर खसखस टाकून घ्यायची आणि जे आपले खडे मसाले काढून घेतलेले होते ते टाकून घ्यायचे। आता हे ना छान असं मंद आचेवरती भाजून घ्यायचं, छान परतवून घ्यायचं। नंतर यामध्ये आपल्याला खोबरं किसलेलं होतं ते ॲड करून घ्यायचं आहे। आता खोबरंसुद्धा आपल्याला यामध्ये छान मिक्स करून भाजून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण कोरडा मसाला छान मंद आचेवरती भाजून घ्यायचा आणि खोबऱ्याचा रंग बदलला आहे म्हणजे छान आपला मसाला भाजून झालेला आहे। आता इथं आहे ना हा मसाला एका प्लेटमध्ये काढून ठेवायचा, म्हणजे तो थंड होईल। नंतर त्याच कढईमध्ये कांदा भाजून घ्यायचा आहे। छान अशी कढई छान तापलेली आहे, त्यामध्ये कांदा टाकायचा, थोडंसं तेल टाकायचं आणि कांद्याचा आहे ना छान रंग बदलेपर्यंत कांदा भाजून घ्यायचा, म्हणजे तिचा कच्चापणा पूर्ण निघून जाईल। आणि छान असा कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घेतलेला आहे, तो सुद्धा प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि थंड होऊ द्यायचा। आता इथं जो मसाला आपण कोरडा भाजून घेतला होता ना तो थंड झालेला आहे, त्याचं छान बारीक आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे, म्हणजे पाणी न टाकता बारीक करून घ्यायचं। आणि आता बघा अशा प्रकारे छान असं बारीक करून झालेला आहे कोरडा मसाला। आता यामध्येच आपल्याला लसूण टाकून घ्यायचा आहे, थोडंसं आलंचं तुकडं टाकून घ्यायचा आणि नंतर भाजून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। आता या कांद्याला ना बारीक करताना थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याचं वाटण करून घ्यायचं आहे। बघा अशा प्रकारे छान असं बारीक वाटण करून घेतलेलं आहे। आता मटकीसुद्धा छान तयार झालेली आहे, कारण मी घरीच मटकी तयार करून घेतलेली आहे। आता ही मटकी ना एका पाण्याने धुवून घ्यायची आणि आता गॅसवरती कुकर ठेवायचं, त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि तेल छान तापू द्यायचं। नंतर त्यामध्ये जिरं टाकायचं, मोहरी टाकायची, नंतर कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा। आता कांदा टाकल्यावर सुद्धा आपल्याला छान असं परतवून घ्यायचं। आता यामध्ये जर तुम्हाला टमाटर टाकायचं असेल ना तर तेही तुम्ही बारीक चिरून टाकू शकतात। आता थोडीशी हळद टाकायची, नंतर यामध्ये धुवून घेतलेली मटकी टाकून घ्यायची आहे। आता मटकी टाकून झाली की यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे थोडंसंच मीठ टाकायचं, जास्त मीठ नका टाकू। छान असं मिक्स करून घ्यायचं, मिक्स करून आपल्याला 2 ते 3 मिनटं होऊ द्यायचे आणि नंतर यामध्ये कोमट पाणी टाकायचं आहे। आता थंड पाणी टाकलं ना तरीसुद्धा चालेल, पण थोडं कोमटच टाका आणि थोडं पाणी ना एक्स्ट्रा टाका, म्हणजे नंतर आपल्याला तुम्हाला पाणी टाकायची गरज नाही पडणार। थोडं पाणी जास्त टाकून घ्यायचं आणि 2 शिट्टी करून घ्यायची आहे। आणि आता बघा छान अशी मटकी मऊसूत शिजून झालेली आहे। आता मटकी तर तयार झालेली आहे, आता आपण मटकीला फोडणी देऊन द्यायची आहे। आता मटकीचा रस्सा करायचा आहे, त्यासाठी गॅसवरती मोठं पितळी पातेलं ठेवायचं, त्यामध्ये तेल टाकायचं आणि लगेचच त्यामध्ये तिखट टाकून घ्यायचं। तिखट तुमच्या आवडीनुसार टाकून घ्यायचं। नंतर आपण जे वाटण करून घेतलेला मसाला होता तो मसाला पूर्ण टाकून घ्यायचा। नंतर थोडीशी हळद टाकायची, थोडा गरम मसाला आणि धना पावडरसुद्धा टाकून घ्यायची आहे। छान असा मंद आचेवरती हा मसाला होऊ द्यायचा। छान बघा मस्त रंग आलेला आहे आणि आता यामध्ये शिजवून घेतलेली मटकी ना आता ती पूर्ण टाकून घ्यायची। मटकी मी बाजूला काढलेली नाही, यामध्येच टाकून घ्यायची, कारण काही ठिकाणी ना मटकीला वेगळी फोडणी दिली जाते। तसं न करता तुम्ही अशा प्रकारे एकदा मटकीचा रस्सा करून बघा, छान मटकीचा रस्सासुद्धा तयार होतो आणि तरीसुद्धा छान येते। आता इथं आहे ना छान खडखडून उकळी येऊ द्यायची, नंतर कोथिंबीर टाकून घ्यायचा आणि तुम्ही रंग बघू शकता किती भारी आलेला आहे। आणि आता बघा तरी अशी काढून घ्यायची। आता इथे आहे ना मी तरी वेगळी केलेली नाही, हीच तरी काढून घेतलेली आहे, कारण की मी तेल आहे ना अगोदरच जास्त टाकलेलं होतं, कारण तरी मला या मटकीचीच पाहिजे होती। त्यासाठी आता तरी बाजूला काढून घ्यायची, एका भांड्यामध्ये तरी ना वेगळी काढून घ्यायची। आणि आता मटकीचा रस्सासुद्धा तयार झालेला आहे आणि तरीसुद्धा तयार झालेली आहे। आता पोहे तयार करून घ्यायचे आहे, त्यासाठी एका चाळणीवरती पोहे टाकायचे, ते गाळून घ्यायचे आणि त्यामध्येच पाणी टाकून आपल्याला पोहे भिजवून घ्यायचे आहे। चाळणीमध्ये पोहे भिजवले ना तर बघा असे छान सुटसुटीत होतात आणि छान मोकळे होतात। आता इथं पोह्यांची तयारी करून घ्यायची आहे, त्यासाठी पोहेसुद्धा भिजवून तयार आहे आणि कांदा मिरची वगैरे सर्व चिरूनसुद्धा तयार आहे। आता गॅसवरती कढई ठेवायची आणि त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे।
तेल छान कडकडीत तापू द्यायचं. नंतर त्यामध्ये जिरं टाकायचं, मोहरी टाकायची आणि लांब चिरून घेतलेली मिरची टाकायची आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. आणि आता इथं बारीक चिरून घेतलेला कांदासुद्धा टाकून घ्यायचा आणि थोडंसं मीठ टाकायचं, कारण मीठ टाकल्याने ना कांदा छान लवकर होतो. आणि आता थोडी हळद टाकून घ्यायची. आता हळदसुद्धा मिक्स करून घ्यायची आहे. छान हळद परतवून घ्यायची आणि त्यामध्ये भिजवून घेतलेले पोहे टाकून घ्यायचे. आता पोहे थोडे मिक्स करायचे आणि लगेचच त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. लक्षात असू द्यायचं की कांदा शिजतानासुद्धा आपण मीठ टाकलेलं आहे, त्यासाठी मीठ थोडंसं कमीच टाका. आणि कोथिंबीर टाकून घ्यायचा आणि पोहे परतवून घ्यायचे, छान मिक्स करून घ्यायचे. आता इथे ना पोहे अगदी साधे केलेले आहे, कारण मिसळसाठी पोहे करायचे आहे, त्यासाठी थोडे पोहे साधेच करावे लागतात. आता पोह्यांना छान वाफ देऊन द्यायची आणि पोहे तयार झालेले आहे. आता इथं बटाट्याची भाजीऐवजी आमच्या खानदेशमध्ये म्हणजे जळगावमध्ये ना भजे केली जातात. त्यासाठी एका भांड्यामध्ये बेसन घ्यायचं, त्यामध्ये ओवा घ्यायचा, ओवा छान हातावरती कुस्करून घ्यायचा आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, कोथिंबीर टाकून घ्यायचा आणि एकदम चिमूटभर इथं आपल्याला खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे. बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला भज्यांचं भिजवून घ्यायचं आहे. छान असं भज्यांचं भिजवून घ्यायचं. आता ही भज्यांचं आहे ना थोडंसं फेटून घ्यायचं, म्हणजे भजे ना छान होतात. आणि आता एका साईडला कढई तापत ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकायचं. तेल छान कडकडीत तापलं की त्यामध्ये भजे करून घ्यायचे. आता इथं भजे आहे ना थोडे मी मोठेच करणार आहे, कारण मिसळसाठी इथं भजे आहे ना थोडेसे मोठेच पाहिजे, म्हणजे छान भजे त्यामध्ये मिक्स होतात आणि ती मुरल्यावरती ना खूप छान लागतात. आता भजी इथं छान तळून घ्यायचे आणि आता भजेसुद्धा तयार झालेले आहे. आता मिसळची तयारी करून घ्यायची, म्हणजे सर्व करून घ्यायचं. त्यासाठी एका छोट्या प्लेटमध्ये ना पोहे टाकायचे, त्यामध्ये भजे टाकायचे. भजीचे छान असं कुस्करून टाकायचे किंवा तुकडे करून टाकायचे आणि नंतर त्यामध्ये फरसाण टाकायचं. आता इथं फरसाण आहे ना सर्व मिक्स केलेलंच टाकलेलं आहे. आता मटकी टाकून घ्यायची आणि यावरती मटकीचा रस्सा टाकून घ्यायचा आहे. छान झणझणीत असा रस्सा झालेला आहे, तर रस्सा टाकून घ्यायचा. बघा अशा प्रकारे रस्सा टाकून झालेला आहे. आता बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा, कोथिंबीर टाकायचा आणि तर्री टाकायची. तर्री थोडी जास्त टाकायची, कारण मिसळ म्हटलं म्हणजे तर्री जास्तच लागते. नंतर त्यामध्ये लिंबू टाकून घ्यायचं. आता थोडंसं दही टाकायचं, 1 चम्मच तरी तुम्ही दही टाकून बघा आणि मिसळ खाऊन बघा, खूप मस्त चव लागते. आणि आता इथं मिसळ तयार झालेली आहे. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मिसळ केलेली आहे आणि स्टेप बाय स्टेप ही मिसळ केली ना की तुम्हाला खानदेशची आठवण तर नक्कीच येईल. आणि जळगाव म्हटलं म्हणजे मिसळ थोडी वेगळीच होते, तर त्यासाठी जळगावची स्पेशल मिसळ तयार झालेली आहे. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ही रेसिपी केलेली आहे. एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्ही कुठेही जाल ना तर तुम्हाला मिसळचे वेगळे वेगळे प्रकार माहिती पडतात. म्हणजे काही ठिकाणी बटाट्याची भाजी केली जाते, तर आमच्या जळगावला भजी केले जातात. काही ठिकाणी फक्त फरसाण आणि मटकीचा रस्साच दिला जातो. तर तुम्ही अशा प्रकारे एकदा मिसळ करून बघा, सर्वांना खूप आवडेल. कशी वाटली तुम्हाला जळगाव स्पेशल मिसळ रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.